Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the drug as an anti-diabetic drug. Okay, so those drugs used in the treatment of diabetes mellitus are known as anti-diabetic drug. Okay, so in that chapter we had completed the two drugs, that is Gymnema and Pterocarpus, right? So from today's onward we will start the new category under the pharmacological grouping of natural drugs, diuretics. Okay, so these diuretics are the agent which are used to increase the flow of urine. ओके, आपल्या बॉडीमध्ये जी युरिन फॉर्मेशनची प्रोसेस होते, सो तो जो नॉर्मल फ्लो आहे तो इन्क्रीज करण्यासाठी जे ड्रग यूज केले जातात त्यांना आपण डायुरेटिक्स असं म्हणतो. ओके, मग हे डायुरेटिक्स कॅटेगरीचे ड्रग यूज का करावे लागत असतील? सपोज इन केस ऑफ एनी पॉयझनिंग कंडिशन. ओके, सो एखादा जर ड्रग जो आहे जर मिस्टेकली ॲडमिनिस्टर्ड झाला आणि त्याचं जर रूट ऑफ एलिमिनेशन जर युरिन असेल तर आपण युरिन रेट इन्क्रीज करून काय करू शकतो, त्या ड्रगला बॉडीमधून बाहेर काढू शकतो. ओके, आणि युरिनमधून आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये जे काही टॉक्झिकंट्स आहेत, ओके, दोज आर इलिमिनेटेड थ्रू द युरिन, राईट. सो त्याच्यामुळे सर्टन केसेसमध्ये डायुरेटिक्स ड्रग्स जे आहेत ते स्पेसिफिकली यूज केले जातात. किंवा एखादं जर युरिनेशनचं डिसऑर्डर्स असेल की ज्याच्यामध्ये युरिनेशन प्रॉपरली होत नसेल तर त्यामध्ये आपण डायुरेटिक्स ड्रग्स यूज करू शकतो. ओके, सो दिस डायुरेटिक्स आर द ड्रग्स विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, so this is the definition of diuretics. Diuretics are the drugs that increases the flow of urine. So these diuretics which are therapeutically important and produces the loss of both water and solutes. Okay, so urine म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये वॉटर आणि सोल्यूट्स असतात, राईट. सो these diuretics are responsible to loss of both water and solutes from our body. Okay, and many drugs known to cause the diuretic action by the following mechanism. इथे following दोन मेकॅनिझम दिलेले आहेत. ओके, सो डिफरंट ड्रग्स आहेत विच शोज देअर डायुरेटिक इफेक्ट बाय ॲक्टिंग थ्रू दिस मेकॅनिझम. ओके, फर्स्ट इज दॅट दे इन्क्रीज द रिनल ब्लड फ्लो अँड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ओके, म्हणजे असे एजंट ते काय करणार आहेत, रिनल ब्लड फ्लो इन्क्रीज करतात. ओके, अँड देअर बाय दे इन्क्रीजेस द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये काय होतं, ब्लड जे आहे, ओके, ते काय होतं, किडनीमधून पास होतं. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर ब्लडमधले जे काही टॉक्झिकंट्स आहेत, जे अनवॉन्टेड कंटेंट आहे ते फिल्टर आउट केलं जातं आणि त्याचं कन्वर्जन युरिनमध्ये करून ते बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, राईट. मग हे ड्रग काय करतात, दे इन्क्रीजेस द रिनल ब्लड फ्लो. ओके, मग त्या ग्लोमेरुलर ग्लोमेरुलर कॅप्सूलमधून जे ब्लडची एंट्री आहे तिथे इन्क्रीज करणार आहेत आणि त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी ब्लडचं फिल्ट्रेशन तिथे होणार आहे आणि त्याच्यामुळे युरिनचं व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होणार आहे. ओके, सो दे इन्क्रीजेस द रिनल ब्लड फ्लो अँड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ओके, मग त्या ग्लोमेरुलर कॅप्सूलचं फिल्ट्रेशन रेटसुद्धा इन्क्रीज करतात आणि ग्लोमेरुलर कॅप्सूलला होणारा जो ब्लड फ्लो आहे तो सुद्धा इन्क्रीज करतात अँड देअर बाय दे इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, although such a action leads to diuretic effect and it is secondary effect exerted by such a drug. Okay, so they possess the diuretic effect and this effect is secondary in nature. Okay, so the examples of this group that include cardiac glycosides, certain xanthine derivatives that include caffeine, plasma expanders that include gums, so those possess the diuretic property. Okay, so they increases the blood flow and glomerular filtration rate and thereby they increases the rate of flow of urine, right. सो ही जी आहे त्यांचा इफेक्ट जो आहे तो सेकंडरी असतो. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये आपण बघितलेले आहेत कार्डियक ग्लायकोसाइड्स आहेत, झांथिन डेरिव्हेटिव्ज आहे, कॅफिन आहे, प्लाझ्मा एक्सपांडर आहे, त्याच्यामध्ये गम्स आहेत. ओके, मग कार्डियक ग्लायकोसाइड्स काय करतात, दे प्रोव्हाइड द स्ट्रेंथ अँड एनर्जी टू द हार्ट. हे त्यांचं प्रायमरी फंक्शन झालं. सेकंडरी इफेक्ट ते बॉडीवर काय शो करणार आहेत, दे इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, त्यानंतर झांथिन डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये कॅफिन फॉर एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. सो दिस इज द CNS स्टिम्युलंट ड्रग. हे त्याचं प्रायमरी फंक्शन झालं. सेकंडरीली ते कोणता इफेक्ट बॉडीवर शो करणार आहेत, दे कॉजेस द इन्क्रीज इन टू द फ्लो ऑफ युरिन. ओके, देन प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्सपांडर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू एक्सपांड द प्लाझ्मा व्हॅल्यूम. ओके, हे त्यांचं प्रायमरी फंक्शन झालं, पण सेकंडरीली दे इफेक्ट ॲज अन डायुरेटिक्स ड्रग्स. ओके, then next mechanism is that the other drugs that increases the solute excretion in glomerular filtrate and tubular fluid. Okay,
सो हे ड्रग काय करतात, सोल्यूटचं जे एक्सक्रिशन रेट आहे ते ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये इन्क्रीज करतात. ओके, आणि ट्युब्युलर फ्लुइडमध्ये सुद्धा इन्क्रीज करतात. म्हणजे जे रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे ती तेवढी होत नाही, त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी युरिनची आहे ती इलिमिनेट होते. ओके, सो दिस ग्रुप्स इन्क्लूड्स द ड्रग ॲक्टिंग इन 2 डिफरंट वेज. सम आर कॉल्ड ॲज ऑस्मोटिक डायुरेटिक्स विच आर नॉट इलेक्ट्रोलाइट इन नेचर. ओके, मग हे जे ड्रग्ज आहेत दोज इन्क्रीजेस द सोल्यूट एक्सक्रिशन इन द ग्लोमेरुलर फिल्ट्रेट and tubular fluid. So those drugs act by the 2 mechanism. So some are called as osmotic diuretics. Okay, they does not having a electrolyte property, but they possess the osmotic diuretic property. Okay, and they are freely filtered at the glomerulus and they are very little reabsorbed through the renal tubule. Okay, म्हणजे त्याचं फिल्ट्रेशन आहे ते ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये कॅप्सूलमध्ये इझिली होतं, पण रिॲब्सॉर्प्शन जे आहे ते होत नाही. ओके, सॉरी. द अदर ड्रग इनिबिट sodium reabsorption from the glomerular filtrate. They increases the amount of solute excreted and thus water too. Okay, and thereby they increases the फ्लो ऑफ युरिन. ओके, सो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट ते इन्क्रीज करतात आणि रिॲब्सॉर्प्शन रेट ते डिक्रीज करतात. ओके, सो त्याच्यामुळे रिॲब्सॉर्प्शन होत नाही आणि सोल्यूट जे आहे ते त्याची क्वांटिटी इन्क्रीज झाल्यामुळे त्याच प्रमाणामध्ये वॉटरसुद्धा थ्रू द युरिन इलिमिनेट होतं. ओके, सो फ्रॉम नेचर लार्ज नंबर ऑफ प्लांट्स आर यूज्ड दॅट इन्क्लूड्स द गोखरू इज देअर, देन पुनर्नवा इज देअर, tea, coffee, digitalis which possess the diuretic property. Okay, so generally in therapeutics the diuretic drug are used for the various clinical uses like prophylaxis of acute renal failure, regulation of osmotic pressure of plasma, treatment of glaucoma, मॅनेजमेंट ऑफ इडेमा ऑफ द डिफरंट टाईप्स. ओके, म्हणजे हे जे डिफरंट डिसऑर्डर्स आहेत त्याच्या मॅनेजमेंटसाठी डायुरेटिक ड्रग्स जे आहेत ते यूजफुल आहेत. ओके, ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी प्लाझ्माचं, रिनल फेल्युअर जर कोणत्या पेशंटमध्ये असेल तर त्याच्यामध्ये युरिनचा फ्लो इन्क्रीज करण्यासाठी यूज केलं जातं. ग्लाउकोमाच्या ट्रीटमेंटमध्ये इडेमा जे आहे, इडेमा मीन्स इव्हॅक्युएशन ऑफ फ्लुइड. ओके, बॉडीच्या डिफरंट पार्ट्समध्ये फ्लुइड साचून राहतं, मग ते जे साचलेलं फ्लुइड आहे ते थ्रू द युरिन काय केलं जातं, एक्सक्रीट आउट केलं जातं. मग ह्या डिसऑर्डर्समध्ये डायुरेटिक्स कॅटेगरीचे ड्रग्ज जे आहेत ते इफेक्टिवली यूज केले जातात. ओके, so these diuretics that increases the excretion of urine especially in ECF, that is extracellular fluid. Clinically useful diuretics increase the excretion of sodium ion, thereby decreasing the reabsorption of water and solutes. Okay, means त्यांचं reabsorption decrease करतात but excretion rate जो आहे तो increase करतात. Okay, and those response is known as diuretic response. Okay, so different type of diuretics are there. Okay, that include cardiac diuretics, purine diuretics, osmotic diuretics, saline diuretics, acidifying diuretics, alkaline diuretics. Then also they possess the mercury diuretics, volatile oil diuretics. Okay, so there are different type of diuretics which possess the different mode of action. Okay, so first आपण बघूया cardiac diuretics. Okay, so these cardiac diuretics are the glycosides which is present into the digitalis and similar cardiotonic drug. So that drugs improves the circulation and by this way they increases the blood flow through the kidney and thereby they causes the diuresis. Okay, means cardiac glycosides जे आहेत. ओके, सो ते प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड एनर्जी टू द हार्ट. त्याच्यामुळे हार्टमधून ब्लडचं जे काही पंपिंग आहे ते सफिशियंट क्वांटिटीमध्ये होतं आणि जास्त ब्लड फ्लो जो आहे तो ग्लोमेरुलर कॅप्सूलला होतो. राईट, किडनीला जास्त ब्लड सप्लाय होणार आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्लड क्वांटिटी आहे त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि त्याच्यामुळे युरिनचा फ्लो जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके, in case of purine diuretics, the purine alkaloids like caffeine, theophylline, theobromine are central nervous system stimulant. Okay, and mainly possess the diuretic in nature. Okay, so हे जे एजंट्स आहेत कॅफीन, थिओफायलिन, थिओब्रोमिन which are purine diuretics. Okay, so they possess the central nervous system effect. Okay, and thereby they act as an diuretic drug. Okay, the next diuretics is osmotic diuretics. So these osmotic diuretics are the drugs which enhance the urine formation as they
themselves are excreted in the urine. Due to their osmotic effect, diminish tubular reabsorption of water. ओके, म्हणजे ते हे जे ऑस्मोटिक डायुरेटिक्स कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते स्वतः काय होतात, सो दे इन्क्रीजेस और एनहान्स द युरिन फॉर्मेशन बाय देमसेल्व्स. दे एक्सक्रीटेड इन टू द युरिन. युरिनमध्ये ते स्वतःसुद्धा एक्सक्रीट होतात ड्यू टू देअर ऑस्मोटिक इफेक्ट. ड्यू टू देअर दे पजेस द ऑस्मोटिक इफेक्ट अँड देअरफॉर दे आर एक्सक्रीटेड थ्रू द युरिन. ओके, ड्यू टू देअर ऑस्मोटिक इफेक्ट डिमिनिश द ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. त्याच्यामुळे ट्युब्युल्समध्ये जे वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं ते प्रिव्हेंट करतात अँड देअर बाय दे इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, देन अनदर टाईप ऑफ डायुरेटिक्स इज सलाईन डायुरेटिक्स. So saline diuretics are the substances which have low renal threshold like neutral salts and cause diuretic action. Okay, सो आपण बघितलेलं आहे की सलाईन जेव्हा लावलं जातं पेशंटला तेव्हा त्याला युरिनेशन जे आहे ते मोर एक्सटेंटमध्ये होतं. ओके, सो दिस इज ड्यू टू द सलाईन इफेक्ट बिकॉज इट पजेस द सलाईन डायुरेटिक इफेक्ट. ओके, देन ॲसिडिफाईंग डायुरेटिक्स. सो दिस ॲसिडिफाईंग डायुरेटिक्स, दिस टाईप ऑफ ड्रग्स कॉज्ड increased formation of urine by producing a degree of acidosis. Okay, so it causes the acidosis and thereby it causes the increase into the flow of urine. Okay, so the diuresis occur because kidney excrete excess of acid along with some fixed base and extra water. Okay, मग ॲसिडिफाईंग एजंट यूज केल्यामुळे काय होतं की किडनी जे आहे त्याच्यामधून जास्त क्वांटिटीमध्ये ॲसिड आणि फिक्स्ड बेसेस जे आहेत ते विथ एक्स्ट्रा वॉटर फिल्टर आउट होतात इझिली आणि त्याच्यामुळे युरिनचा फ्लो जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके, देन नेक्स्ट टाईप ऑफ डायुरेटिक्स आर अल्कलाईन डायुरेटिक्स. सो दिस अल्कलाईन डायुरेटिक्स दॅट इन्क्लूड्स द पोटॅशियम सॉल्ट्स कॉज डायुरेसिस ॲज दे आर नॉट रिटेन बाय द किडनी. ओके, मग हे जे काही पोटॅशियम सॉल्ट्स आहे ते रिटेनच्या किडनीच्या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये इझिली फिल्टर आउट होतं आणि त्याच्यामुळे ह्याचा यूज जो आहे तो युरिन फ्लो इन्क्रीज करण्यासाठी केला जातो. ओके, देन नेक्स्ट आर द मर्क्युरी डायुरेटिक्स. ओके, सो सर्टन मर्क्युरियल कंपाउंड्स विच आर इरिटंट टू द किडनी and to the tubules, hence their reabsorption is inhibited. Okay, so हे जे मर्क्युरियस कंपाउंड्स आहेत की जे किडनी आणि ट्युब्युल्सला इरिटेटंट इफेक्ट शो करतात. ओके, सो इन थेरापेटिक प्रॅक्टिस दे आर नॉट यूज. ओके, सो ड्यू टू देअर toxic effects on the kidney and tubules, they are not used into the therapeutically. Okay, because they damage the kidney, because they possess the damaging effects on the kidney and त्याच्यामुळे मर्क्युरी डायुरेटिक्स जे आहेत ते थेरापेटिकली यूज केले जात नाही. ओके, अँड लास्ट इज दॅट volatile oil diuretics. So volatile oils or the oleoresins have irritant action on the tubules and hence because of inhibited reabsorption. ओके, मग वोलाटाईल ऑइल्स डायुरेटिक्स जे आहेत ते काय करतात, ट्युब्युल्सचं इरिटेशन करतात आणि त्याच्यामुळे त्यांची जी रिॲब्सॉर्प्शनची जी कॅपॅसिटी आहे ती काय केली जाते, इनिबिट केली जाते. ओके, अँड दे कॉज द डायुरेसिस इफेक्ट. ओके, सच ए सबस्टन्सेस also exerts antiseptic effect in urinary tract that includes the botulinum. Okay, मग volatile oil containing botulinum जे आहे it also possess the diuretic property and also possess the antiseptic property, so it provide the antiseptic effect to the urinary tract. Okay, so this is the basic introduction part regarding diuretics. Okay, आपण डायुरेटिक्सची डेफिनेशन बघितलेली आहे, एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, मोड ऑफ ॲक्शन बघितलेले आहे आणि डिफरंट टाईप्स डायुरेटिक्सचे बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट, सो दिस इज द युरिन फॉर्मेशन प्रोसेस. ओके, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये तुम्हाला युरिनरी सिस्टीम HAP असणार आहे, त्याच्यामध्ये मे बी झाला असेल पार्ट कंप्लीट. सो त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेस समजणार आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन ऑफ हायड्रोजन अँड पोटॅशियम. ओके, सो ह्या 3 प्रोसेस फॉलो करून युरिनचं फॉर्मेशन बॉडीमध्ये होतं आणि युरिनचं एलिमिनेशन होतं. ओके, सो मोस्ट ऑफ ड्रग दे अफेक्ट द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट अँड ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन रेट. ओके, so now we will proceed the first drugs those acts as an antidiuretic is गोखरू. ओके, आपण गोखरू बघायचं आहे. इथे तुम्हाला जे प्लांट दिसते ते गोखरूचं आहे. ओके, हे जे आहे ते गोखरू आहे. ओके, सिनोनिम फॉर दिस गोखरू इज पंचर वाईन. ओके, सो इथे तुम्हाला अजून सिनोनिम दिलेले आहेत, छोटा गोखरू, पालेरू, goat's head and puncture wine. Okay, so these are the synonym for the gokru.
Biological source, it consists of dried, fully ripened fruits of Tribulus terrestris belonging to family Zygophyllaceae. Okay, so this gokru, which consists of dried, fully ripened fruits of plant known as Tribulus terrestris belonging to family Zygophyllaceae. Okay, so which part of plant is used as a drug? It is an dried ripe fruits. Okay, which plant variety is there? Tribulus terrestris. Okay, belonging to family Zygophyllaceae. Okay, it should contain not less than 0.5% of diosgenin on dried basis. So this is the pharmacopoeial standard limit. It contains not less than 0.5% of diosgenin on the dried basis. Geographical distribution, the drug is found widely distributed in warmer region of the world. Okay, जगामध्ये जिथे उष्णकटिबंधक पट्टा आहे त्या एरियामध्ये मोस्ट ऑफ याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते दिसून येतं. गोखरू ऑकर्स थ्रू आउट द इंडियामध्ये थ्रू आउट इंडिया गोखरू जे आहे ते दिसून येणार आहे. श्रीलंका, वेस्ट तिबेट ह्या कंट्रीजमध्ये सुद्धा गोखरू जे आहे ते थ्रू आउट प्रेझेंट दिसतं. ओके, इट फ्लॉवर्स इन रेनी सीझन अँड इट इज कलेक्टेड इन ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. ओके, पावसाळ्यामध्ये त्याला फ्लॉवर्स यायला सुरुवात होते आणि गोखरू जे आहे ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये त्याचं कलेक्शन केलं जातं. ओके, इट इज प्रोस्ट्रेट ॲन्युअल ऑर बायनियल प्लांट. ओके, प्रोस्ट्रेट टाईप ॲन्युअल और बायनियल असं प्लांट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ गोखरू ड्रग. ओके, नेक्स्ट इज दॅट ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. इथे तुम्हाला इमेज दिसते ते गोखरूचं फ्रूट आहे. ओके, सो कलर जर बघितला तर फ्रूट्स आर ग्रीनिश टू ग्रे कलर, ओडरलेस, टेस्ट बिटर, size 1 to 1.5 centimeter, shape fruits are globose consisting of 5 to 10 woody cocci, each with 2 pairs of hard sharp detergent spine. ओके, फ्रूट्स जे आहेत इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे. सो दोज आर ग्लोबोस इन नेचर. ओके, की ज्याच्यामध्ये 5 ते 10 वुडी कोकाय प्रेझेंट्स आहेत. हे टोकदार जे तुम्हाला दिसत आहे हे जे आहेत की ज्याच्यातून हे टोकदार हे निघालेले आहेत ह्याला वुडी कोकाय असं म्हटलेलं आहे. हे गोल जे तुम्हाला दिसत आहेत तर 5 ते 6 एवढे वुडी कोकाय प्रेझेंट असतात की ज्याला 2 पेअर्स ऑफ हार्ड शार्प डिटर्जंट स्पाईन्स असतात की त्याच्यातून ह्या वुडी कोकायमधून असे 2 काटेरी असे स्पाईन्स निघालेले असतात. ओके, द रूट्स ऑल्सो फॉर्म अ पार्ट ऑफ ड्रगमध्ये अलॉंग विथ द गोखरू फ्रूट रूट्स आर ऑल्सो बीन यूज्ड. सो द रूट्स आर सिलेंड्रिकल अँड फेंटली ॲरोमॅटिक इन नेचर. गोखरूचे जे रूट्स आहेत ते सिलेंड्रिकल शेपचे आहेत. ओके, आणि फेंटली ॲरोमॅटिक अशी त्याची टेस्ट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गोखरू fruit. Next part is that chemical constituents. Okay, so chemical constituents, these drugs contains of traces of alkaloids, that is harmine and harmon. Okay, so these are the active chemical constituents which is present into the gokhru. Okay, so active alkaloids that include harmine, harmon. Additionally, they contain saponins which on hydrolysis yield steroidal sapogenin like diosgenin, जिटोजेनिन, क्लोरोजेनिन अँड रस्कोजेनिन. ओके, सो त्याच्यामध्ये गोखरूमध्ये काय काय प्रेझेंट आहे तर ॲडिशनली इट कंटेन्स द सॅपोनिन्स प्रेझेंट आहे की ज्याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर त्याच्यापासून स्टिरॉइडल सॅपोजेनिन्स फॉर्म होतात. त्याच्यामध्ये डायोजेनिन, जिटोजेनिन, क्लोरोजेनिन, रस्कोजेनिन. सो दीज आर द कंपाउंड विच इज ऑप्टेन ऑन द हायड्रॉलिसिस. ओके, सो द रूट्स अँड लिव्ज ऑल्सो कंटेन्स द सॅपोनिन. रूट्स आणि लिव्जमध्ये गोखरूच्या सॅपोनिन प्रेझेंट असतं. फ्लॅवोनॉइड्स, केमफिरॉल, ट्रायब्युलोसाइड्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ज हॅव ऑल्सो बीन आयसोलेटेड फ्रॉम द लिव्ज ऑफ गोखरू. गोखरूच्या पानापासून फ्लॅवोनॉइड्स, केमफिरॉल, ट्रायब्युलोसाइड अँड इट्स डेरिव्हेटिव्ज आर ऑल्सो बीन आयसोलेटेड. ओके, फिक्स्ड ऑइल 3.5%, resin, traces of essential oil, nitrates are the other constituents of fruits. अजून काय काय असतं त्याच्यामध्ये? फिक्स्ड ऑइल आहे 3.5% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, रेझिन्स, ट्रेसेस ऑफ एसेन्शियल ऑइल, नायट्रेट्स विच आर ऑल्सो प्रेझेंट इन टू द फ्रूट्स. फॅटी ऑइल possesses excellent drying property.
गोखरूच्या फ्रूटमध्ये जे फिक्स्ड ऑइल आहे, फॅटी ऑइल आहे, विच पॉजेस द ड्राईंग ऑइल प्रॉपर्टीज. ओके, सो द ड्राईड फ्रूट्स ऑफ पेडालियम म्युरेक्स, दॅट इज पेडालियासी फॅमिली आहे त्याची, विच आर नोन ॲज बरा गोखरू. ओके, सो ड्राईड फ्रूट्स जे आहेत की जे पेडालियम म्युरेक्स ह्या प्लांट व्हरायटीपासून ऑप्टेन केले जातात, की ज्याची फॅमिली पेडालियासी आहे, त्याला आपण बरा गोखरू असं म्हणतो. ओके, अँड द प्लांट इज फाउंड ऑन द सी कोस्ट ऑफ इंडिया. हे जे प्लांट आहे पेडालियम म्युरेक्सचं, विच इज फाउंड इन टू द सी कोस्ट ऑफ इंडिया, अँड फ्रूट्स कंटेन फॅटी ऑइल, म्युसिलेज अँड अल्कलॉइड्स अँड रेझिन्स. ओके, मग ह्या प्लांट व्हरायटीपासून जो गोखरू मिळतो त्याच्यामध्ये कोणते कोणते ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत? फॅटी ऑइल, म्युसिलेज, अल्कलॉइड्स अँड रेझिन्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आपण बघितलेले आहेत? सॅपोनिन ग्लायकोसाइड्स. सो दिस सॅपोनिन ग्लायकोसाइड्स ऑन हायड्रोलिसिस yields diazoxanine, rascogenin, gitogenin. Alkaloids contains harmine and harmon, and also contains the flavone, glycosides and fixed oil. Okay, the next part is uses. So uses, these fruits are used as an diuretics, so those increases the flow of urine, also possess the tonic properties, and also in the treatment of calculus affections and painful micturations. Okay, so calculus affections means it is an type of stone. Okay, सो त्याच्यामध्ये यूज केला जातं. आणि पेनफुल मिच्युरेशन्स म्हणजे युरिनेशन होताना जे जळजळ आणि पेन होते त्याला आपण पेनफुल मिच्युरेशन म्हणतो. सो ह्या डिसऑर्डरमध्ये सुद्धा गोखरू जे आहे ते यूज केलं जातं. ओके, दे आर ऑल्सो यूज्ड ॲज अन ॲफ्रोडिझियाक अँड इन गाऊट. ओके, aphrodisiacs are the agent which are used to increases the sex desire. Okay, so as an increase sex desire म्हणून aphrodisiac म्हणून सुद्धा यूज केला जातं आणि गाऊट कंडिशनमध्ये यूज केला जातं. ओके, सो गाऊटमध्ये काय होतं? डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड इन टू द जॉईंट्स, त्याच्यामध्ये जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन आणि पेन होतं. सो ह्या डिसऑर्डरमध्ये सुद्धा यूज केला जातं. गोखरू इज अ कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ आयुर्वेदिक प्रिपरेशन दशमूलारिष्ट अँड च्यवनप्राश. ओके, सो हे आयुर्वेदिक प्रिपरेशन्सची ॲड तुम्ही नक्कीच टी व्हीवर बघितलं असाल, दशमूलारिष्ट, च्यवनप्राश. सो ह्याच्यामध्ये कॉमन इन्ग्रेडियंट म्हणून गोखरू जे आहे ते ॲड केलेलं असतं. बरा गोखरू इज यूज्ड ॲज अन डायुरेटिक अँड इन डायसुरिया अँड गोनोरिया. ओके, सो बरा गोखरू जो आहे आपण मगाशी बघितलेला आहे पेडालियम म्युरेक्स व्हरायटीपासून जो गोखरू ऑप्टेन केला जातो, विच इज स्पेसिफिकली यूज्ड ॲज अन डायुरेटिक. ओके, अँड ऑल्सो इट इज यूज्ड इन डायसुरिया अँड गोनोरिया. ओके, डायसुरिया म्हणजे काय? ते युरिनमधून ब्लड जे आहे त्याचं एक्सक्रिशन होतं. आणि गोनोरिया इट इज अँड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. ओके, सो ह्या सगळ्या डिसऑर्डर्समध्ये गोखरू जो आहे तो ॲज अन ट्रीटमेंट पर्पज यूज केला जातो. ओके, सो इट इज यूज्ड ॲज अन डायुरेटिक, टोनिक अँड इन द ट्रीटमेंट ऑफ रिनल कॅल्क्युलस अँड पेनफुल मिच्युरेशन. ऑल्सो यूज्ड ॲज अन ॲफ्रोडिझियाक, यूज इन द ट्रीटमेंट ऑफ गाऊट, नेफ्रायटिस, किडनी स्टोन, and as an ingredient of Ayurvedic preparations of Dashamula-Rishta and Chyawanprash. Okay, so these are the benefits, uses of this गोखरू ड्रग. इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते. फर्स्ट इमेज जी आहे त्याच्यामध्ये गोखरूचे फ्रूट्स आहेत आणि सेकंड इमेज जी आहे त्याच्यामध्ये गोखरू पावडर दिलेली आहे. ओके, सो इथे आपला गोखरू हा ड्रग जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे पुनर्नवा. सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते ती पुनर्नवाची आहे. पुनर्नवाचे जे सिनॉनिम आहे ओके ते रक्त पुनर्नवा आहे, हॉगवीड अँड पुनर्नवा. पुनर्नवासुद्धा त्याचं सिनॉनिम आहे रक्त पुनर्नवा अँड हॉगवीड. ओके, so if we see the biological source of this punarnava, it consists of fresh as well as dried herb known as Boravia diffusa belonging to family Nyctaginaceae. ओके, सो इथे बोराविया डिफ्युजा ह्या प्लांटमध्ये जे काही ड्राईड हर्ब फॉर्म आहे किंवा फ्रेश फॉर्ममध्ये हे जे हर्ब आहे ते यूज केलं जातं बिलॉंगिंग टू फॅमिली निक्टाजिनसी. फॅमिली कोणती आहे त्याची? निक्टाजिनसी. प्लांट व्हरायटी कोणती आहे? बोराविया डिफ्युजा. ओके, so it should contain not less than 0.005% of borivinol on dried basis. So this is the standard pharmacopoeial limit which is enlisted here for the Punarnava herb.
सो त्याच्यामध्ये जे बोरिविनॉन हे जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे सो दॅट शुड नॉट कंटेन लेस दॅन 0.005%, 0.005%पेक्षा कमी असता कामा नये. ओके. देन जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस पुनर्नवा, इट इज फाउंड वाईल्ड थ्रू आउट द इंडिया अँड श्रीलंका. इंडिया आणि श्रीलंकामध्ये पुनर्नवा जे आहे ते ॲज अन जंगली प्लांट म्हणून सगळीकडे अवेलेबल आहे. पुनर्नवा इज फाउंड इन हिमालयन व्हॅली अप टू 2000 to 2500 मीटर. ओके. हिमालयन व्हॅलीजमध्ये 2000 ते 2500 एवढ्या मीटर उंचीवर अवेलेबल्स आहेत. द वीड इज ऑल्सो ग्रोन इन मलेशिया, चायना अँड आफ्रिका. ओके. ॲज अन वीड म्हणून मलेशिया, चायना आणि आफ्रिकामध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे. ओके. सो दिस इज द जिओग्राफिकल सोर्स, सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन फॉर दिस पुनर्नवा हर्ब. ओके. नेक्स्ट पार्ट इज दॅट पुनर्नवाज कलेक्शन. ओके. So this Punarnava is very common and most troublesome weed of the sandy tracts, wastelands and roadsides. ओके. रस्त्याच्या बाजूला सँडी स्टँडमध्ये किंवा मग सँडी ट्रॅक्ट्समध्ये किंवा वेस्टलँड्समध्ये हे ॲज अ रोड साईड प्लांट म्हणून ग्रो होतं. अँड इट इज कलेक्टेड फ्रॉम द वाईल्ड ग्रोन प्लांट. जनरली रानामधल्या ज्या काही प्लांट्स ज्या आहेत त्याच्यापासून ह्याचं कलेक्शन केलं जातं. इट इज अपडन ड्युरिंग द रेनी सीझन अँड कलेक्टेड इन द फ्लॉवरिंग स्टेज. ओके. त्या प्लांटला जेव्हा फ्लॉवर्स यायला सुरुवात होते तेव्हा त्याचं कलेक्शन केलं जातं. इट इज व्हॅरिएबल, डिफ्युजली ब्रांचेस अँड क्रीपिंग हर्बॅशियस पेरेनियल प्लांट. ओके. सो these are the collection process for this Punarnava herb. Okay. If we see the organoleptic characteristics, for leaves the color is green or upper and whitish on the lower surface. त्याचं जर पान आपण बघितलं तर अप्पर सरफेस ग्रीन आहे अँड लोअर सरफेस जो आहे तो व्हाईटिश कलरचा आहे. ओके. स्टेम्स जे आहेत, स्टेम जर आपण बघितले तर स्टेम्स आर ग्रीनिश पर्पल इन कलर. ओके. अँड फ्लॉवर्स जर आपण बघितले त्याचे तर दोज फ्लॉवर्स विच आर फ्लॉवर्स जे आहेत ते कसे आहेत, अप्पर पार्ट पिंक कलरचा आहे. ओके. ओडरलेस आहे. टेस्ट बिटर आहे, कडू आहे. साईज जर आपण इथे बघितली तर 25 to 30 mm long and 12 to 20 mm wide, ovate, oblong, suborbicular, apex slightly pointed and rounded or subcorded base असे लीव्ज आहेत. ओके. सो लीव्सची साईज किती आहे तर 25 to 30 mm लॉंग अँड 12 to 20 mm वाईड असे आहेत. ओके. पेटिओल्स आर डबल अँड लेंथ ऑफ द ब्लेड मार्जिन इज एंटायर. ओके. सो लीव्स जर आपण बघितलं तर पेटिओल्स जे आहेत त्याचे डबल्स आहेत आणि लेंथ ऑफ द ब्लेड अँड मार्जिन इज एंटायर. त्याची मार्जिन जे आहे ते पूर्ण आहे, अशी एंटायर अशी मार्जिन आहे. ओके. So these are the morphological characteristics which is associated with the leaf. Okay. Now next is stem. So stems are the cylindrical, stiff and thick at the nodes and they are branched and about 1 meter in length. Okay. त्याचे स्टेम जर आपण बघितले तर सिलेंड्रिकल शेप आहे, स्टिफ आणि थिक असे नोड्स प्रेझेंट असतात त्याच्यावर. दे आर ब्रांच्ड आहेत, अबाउट 1 meter in length. Stems are light reddish brown अबाव अँड पेल ग्रीनिश येलो बिलो. ओके. सो खालच्या बाजूला पेल ग्रीनिश येलो कलरचे आहेत आणि वरती जे आहेत ते रेडिश ब्राऊन कलरचे असे स्टेम आहेत. ओके. फ्लॉवर्स त्याचे आपण बघितलेले आहेत, इंटरनली सेसाईल इन स्मॉल अंबेल्स अबाउट 10 to 25 millimeter इन लेंथ. फ्रूट्स जे आहेत त्याचे फ्रूट्स आर वन साइडेड, ग्लँड्युलर अँड अबाउट 0.5 centimeter इन साईज. रूट्स आर इलॉंगेटेड, फ्युजिफॉर्म, टॅपरिंग and somewhat tuberous. Roots grow vertically downward, striking deep into soil, and they are cream or light brownish yellow with very soft skin. सो त्याचे जे स्किन जर आपण बघितली ते सॉफ्ट नेचरची आहे, क्रीम आणि ब्राउनिश येलो कलरचे आहेत. ओल्ड रूट्स आर ऑफन मार्क्ड विथ द नॉटी स्कार्स ऑन फॉलन रूटलेट्स. ओके. सो रूटलेट्स जे आहेत त्याच्यावर जुने असे रूट्स स्कार्सच्या इथे प्रेझेंट्स आहेत. ओके. So these are the morphological characteristics which is associated with this Punarnava
plant. Okay, next part is that chemical constituents. So chemical constituents of this Punarnava, which contains about 0.04% of alkaloids known as Punarnavin. Okay, so this Punarnavin, these are the active chemical constituents which is present into the Punarnava. So in the concentration of 0.04%, and it also contains about 6% of potassium nitrate as an oily substance and ursolic acid. Okay, potassium nitrate 6% मध्ये present आहे, ursolic acid present आहे. It also possesses the beta cetosterol, palmitic acid, stearic acid, arachidic acid, okay, and allantoin. Okay, so these are the chemical constituents which are present into the Punarnava. Okay, so main active chemical constituents आहे Punarnavin. It also possesses the allantoin, potassium nitrate, urosolic acid, beta cetosterol, palmitic acid, stearic acid, arachidic acid. Okay, so this is the active chemical constituent which is present into this Punarnava leaf. Okay, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लीफ. ओके, इथे तुम्हाला मध्ये इमेजमध्ये जे लीफ दिसते त्याचा जर आपण TS काढला तर त्याच्यामध्ये इपिडर्मिस शो होणार आहे. सो शो फर्स्ट लेअर इज सिंगल सेल. फर्स्ट लेअर जी आहे ती इपिडर्मिसची आहे. शोज द प्रेझेन्स ऑफ मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, ग्लँड्युलर ट्रायकोम्स. ओके, सो मल्टीसेल्युलर युनिसेरिएट असे ग्लँड्युलर टाईप ऑफ ट्रायकोम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ 1 or 2 layers ऑफ कोलेनकायमा फॉलोड बाय फ्यू लेयर्स ऑफ पॅरेनकायमा. ओके, कोलेनकायमा सेल्स नंतर काही पॅरेनकायमा सेल्सच्या लेयर्स आहेत. एंडोडर्मिस इज डिस्टिंक्ट. स्टेलर पार्ट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल वॅस्क्युलर बंडल्स विच आर स्कॅटर्ड थ्रू आउट. लीव्स हॅव स्टोमॅटा ऑन बोथ सर्फेसेस. ओके, अँड पॅलिसेड इज 1 layer with small air sac in spongy parenchyma, and calcium oxalate clusters and idioblasts which are present at the mesophyll regions. Okay, so these are the microscopic characteristics which is associated with leaf. Okay, next part is that uses. Okay, so इथे हे जे आहेत ते काय आहेत, पुनर्नवाचे रूट्स आहेत. ओके, पुनर्नवाचे लीफ आपण बघितलेले आहेत. हे जे आहेत ते पुनर्नवाचे रूट्स आहेत. ओके, नेक्स्ट इज युजेस. So the herb is used as an diuretic and as an expectorant. Okay, so urine flow increase करण्याच्या कॅटेगरी अंडर आपण ह्याचा स्टडी करतोय. सो मोस्ट प्रायमरी यूज आहे इट्स यूज ॲज अन डायुरेटिक. ओके, मीन्स इट इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, also it possesses the expectorant property, means it used to expels the cough from the body, right? Then Punarnava is a stomachic and is prescribed in the treatment of jaundice. Okay, so it possesses the stomachic property, that is it increases the secretion of stomach and thereby it improves the digestion process of the stomach. Okay, so that's why it is used in the treatment of jaundice. jaundice म्हणजे कावळी ह्याच्या ट्रीटमेंटसाठी पुनर्नवा आहे ते यूज केला जातं. इट ऑल्सो गिवन इन द लॉस ऑफ डायजेस्टिव्ह पॉवर अँड एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन अँड फॉर ॲबडॉमिनल पेन्स. ओके, सो जिथे डायजेशन पॉवर म्हणजे डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी जी आहे ती लॉस होते त्या कंडिशनमध्ये दिलं जातं बिकॉज इट्स पॉझेस द स्टोमॅचिक प्रॉपर्टी अँड ऑल्सो इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इनलार्जमेंट ऑफ स्प्लीन, जिथे स्प्लीनची साईज इनलार्ज झालेली आहे. ॲबडॉमिनल पेन्स जिथे दिसतं. सो ह्या डिसऑर्डर्समध्ये पुनर्नवा जे आहे ते ॲज अन ड्रग म्हणून यूज केलं जातं. ओके, सो दीज आर द युजेस. Next is that substitutes. Okay, so substitute for Punarnava that include Trianthema, Portula castrum, Trianthema upcaudata and Trianthema decandra. Okay, so these are the 3 species which are used for the substitute for this Punarnava drug. Okay, कोणत्या कोणत्या आहेत? Trianthema, Portula castrum, Trianthema upcaudata and Trianthema decandra. So those are usually substituted for Punarnava. Trianthema Portula castrum, which has similar foliage to the Punarnava and is known as श्वेत पुनर्नवा. ओके, सो ह्याच्यामध्ये या सबस्टिट्यूट व्हरायटीमध्ये ट्रायन्थेमा पोर्टुलो कॅस्ट्रम ही जी व्हरायटी आहे विच पॉजेस द सिमिलर फॉलिएज टू दॅट ऑफ ओरिजिनल ड्रग दॅट इज पुनर्नवा. ओके, अँड इट इज नोन ॲज श्वेत पुनर्नवा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पुनर्नवा ड्रग. ओके, पुनर्नवा ड्रगमध्ये आपण त्याचं सिनॉनिम बघितलेलं आहे.
biological source, geographical distribution, morphological characteristics, their collection, microscopical characteristics, chemical constituents, uses आणि सबस्टिट्यूट इथे बघितलेले आहेत. ओके, सो इथे आपला डायुरेटिक्स हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर इम्पॉर्टंट आहे. डायुरेटिक्सची डेफिनेशन विचारली जाते. ओके, त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ डायुरेटिक्स विचारले जातात जे आपण बघितलेले आहेत. कार्डियक डायुरेटिक्स, प्युरिन डायुरेटिक, ऑस्मॉटिक डायुरेटिक, सलाईन डायुरेटिक, ॲसिडिफाईन डायुरेटिक, अल्कलाईन डायुरेटिक्स, मर्क्युरी डायुरेटिक्स, वोलाटाईल ऑइल डायुरेटिक्स. ओके, आणि हे जे ड्रग्ज आहेत गोखरू आणि पुनर्नवा ह्याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यांचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि युजेस ह्याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो इथे आपला डायुरेटिक्स हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.